काय झालंय की प्रेक्षकांनी, आपण म्हणतो मराठी सिनेमाला नाही, हिंदी सिनेमालाही पाठ फिरवली. आणि त्याची कारणं, मला असं वाटतं की त्याची कारणं ना आपल्या कोविडच्या काळात आहेत. त्याची कारणं, त्या कोविडमध्ये घरी बसून लोकांना काही काय करायचं, सिनेमे खूप बघितलेत त्यांनी. आणि त्यांनी फक्त हिंदी किंवा मराठी किंवा त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, काही लोकांनी फ्रेंच, कोरियन सगळे पिक्चर पाहिले. खरं. सडनली त्या 2-2.5 वर्षात त्यांना सिनेमाबद्दल ना खूपच अवेअरनेस आला की बाबा अरे हा सिनेमा असतो. म्हणजे आपल्याला एक, इट इज लाईक मी काय, मी डाळ भात जेवतोय आणि भाजी, मी आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. सडनली मला कोणीतरी रोज जर का 4 कोर्स डिनर दिला, तो पुन्हा मी त्या डाळ भाताकडे, म्हणजे डाळ भात हे आवडीचंच आहे, स्टेपल डाएट, पण तरी तसं झालं. लोक नाही बरं, हिंदी पिक्चर तर वर्षानुवर्ष तीच कोंडी लावून सिनेमा दाखवतात आणि त्याला आता कंटाळलीत लोक. म्हणजे बरं, त्याच्यामध्ये गोष्ट लिहिण्यापेक्षा ते प्रोजेक्ट बनवतात. खरं. हा हिरो, ही हिरोईन, ह्याला एवढे पैसे द्या, त्याला तेवढे पैसे द्या आणि पिक्चर बनवा. एक डिरेक्टर घ्या, गोष्ट कुठे आहे, गोष्ट शोधतच नाहीत त्या आधी. मग आता घेतलेत त्यांना एक गोष्ट बांधा द्यायची. बरं, मग त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही 250 कोटीचा पिक्चर बनवला, त्यातलं 125 कोटी ॲक्टर घेऊन गेला आहे, बाकीच्यांचं सगळ्यांचं मिळून समजा, आणि मेकिंग म्हणजे तुमच्या बाकीच्या ॲक्टर्स आणि त्या डिरेक्टर मिळून समजा 50 झाले. म्हणजे तुम्ही पिक्चर बनवतोय खरं 100 कोटीचा आणि सांगता आम्ही 250 कोटीचा पिक्चर बनवतो. तर ते तो जो ऑडियन्स बॅकआउट झाला तिकडून, आणि जे साऊथचं भूत डोक्यावर बसलं यांच्या हिंदीवाल्यांच्या, त्यांना वाटलं अरे साऊथवाल्यांनी आपल्याला संपवलं. नाही संपवलं, तुम्ही स्वतःला संपवलं. तुम्ही वेगळे विषयच बघत नाही. मराठीत वेगळे विषय आहेत पण आमच्याकडे पैसा नाही, कारण मराठीची टेरिटरी लहान आहे आणि ओव्हरऑल इन्फ्रा तशा अर्थाने इन्फ्रा नाही. आपल्याला काय होतंय की थिएटर्सही तशा नाही, थिएटर्स आपल्याला खूप मिळतात. ह्या एक तर हा मिथ आहे, हे काढून टाकावं लोकांनी. आता 70 कोटी जर का बाई पण भारी देवाने गेला, तो काय थिएटर मिळाल्याशिवाय गेलं का? मी बघितले 20-20 शो दिले तरी थिएटरने त्या पिक्चरला. चाललं की त्यांचं काय जातं, तो थिएटरवाला धंदा करायला बसलाय तिकडे, तो त्याचं शेअरिंग आहे. 100 रुपये जर का त्याचं हे झालं तर पहिल्या आठवड्यात त्याला 55 रुपये मिळतात, आपल्या 45 मिळतात. तेव्हा हाऊसफुल गेलं तर त्याचं काही घेणं देणं नाही. तो पिक्चर मराठी आहे, हिंदी आहे, तमिळ, तेलुगू आहे, ओरिया आहे की कुठलाही. तर झालं काय, ह्या हिंदीवाल्यांनी हे लक्षातच घेतलं नाही की ऑडियन्सची टेस्ट बदलली, आपण सब्जेक्ट वेगळे घेतले. आज साऊथवाले काहीतरी कुठे त्यांच्या कल्चरमध्ये त्यांचे, पण ते पण ना, ह्यांनी उगाच त्यांचं बाऊ करण्याचं काही गरज नव्हती. त्यांचेही पिक्चर तिकडे पडत आहेत. आपल्याला जे दिसतात, म्हणजे गेल्या 10 वर्षात 10 सिनेमे चाललेत रे. खरं, 10च चाललेत. पण निर्मिती तेवढीच होती ना, 100-125 तिकडे. त्यांचं काय, त्यांनी इकडे पण केलेले आहे ना. ॲब्सोल्युटली. खूप पिक्चर आहे जे त्यांना वाटलेलं पॅन इंडिया काही नाही झालं, ती लागलीच ते त्यांची. पण खूप पिक्चर आहेत, मला नाव पण सांगू शकतो, पण जाऊ, आपण त्याच्यात पडणं गरजेचं नाही. पण हे घाबरले, मग त्यांच्या तिकडे ॲक्टर, त्यांच्याकडे डिरेक्टर. तसं होत नाही रे. मेल्यानो, चांगले लेखक शोधा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.